खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 97 30 00 89 92। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उमरखेड फरार असलेले 8 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन उमरखेड यांची संयुक्तिक कारवाई। दिनांक 8/6/2025 रोजी पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत फिर्यादी शेख आरिफ शेख निसार वय 24 वर्ष, राहणार आठवडी बाजार उमरखेड यास व त्याच्या भावास यातील आरोपी शेख तैमीर शेख समीर, मुजू शहा, जावेद शहा, त्याचे इतर 8 ते 10 साथीदार यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, लाठीकाठी घेऊन तलवारीने व काठीने मारून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यावरून परस्पर विरोधी उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 428/2025 कलम 103(1), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 भारतीय न्याय संहिता व कलम 135 मपोका सह कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। पैकी अप क्रमांक 444/2025 कलम 109, 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 भारतीय न्याय संहिता व कलम 135 मपोका कलम सह 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये दिनांक 15/6/2025 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व माननीय पोलीस निरीक्षक उमरखेड यांना 2 टीम तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील आरोपींची दोन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होत्या। त्याप्रमाणे दिनांक 17/6/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद व पोलीस स्टेशन उमरखेड DB पथक असे संयुक्तिकरित्या आरोपी शोध घेत असताना यातील आरोपी नागपूर नांदेड हायवे रोड ढाणकी कडे जाणाऱ्या ब्रिज खाली थांबले। अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी दोन्ही टीमने जाऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने सापळा लावून यशस्वी सापळा कारवाई करून एकूण 7 आरोपींना ताब्यात घेतले। त्यानंतर आरोपी शेख मोबीन उर्फ मुन्ना शेख रऊस यास त्याचे राहत्या घरातून ताब्यात घेतले। अशा प्रकारे सर्व आरोपींना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले। सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी परवेज खान सलीम खान लाला वय 34 वर्ष, शेख तैमीर उर्फ समीर शेख वय 20 वर्ष, दोन्ही राहणार आठवडी बाजार उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, शेख आजिम उर्फ इचोडा शेख पाशा वय 24 वर्ष, राहणार हदगाव, तालुका हदगाव, जिल्हा यवतमाळ, शेख मोबीन उर्फ मुन्ना शेख रऊफ वय 25 वर्ष, राहणार जामा मस्जिद जवळ उमरखेड, शेख मुजाहिद उर्फ मुज्जू शहा, जावेद अली शहा वय 27 वर्ष, राहणार उमरखेड, सय्यद आरिफ सय्यद युसुफ वय 22 वर्ष, राहणार उमरखेड, एफौजुद्दीन उर्फ गोसू मुजुद्दीन काझी वय 25 वर्ष, राहणार सुकडी, तालुका उमरखेड, शेख मोबीन उर्फ मुन्ना शेख रऊफ वय 25 वर्ष, राहणार जामा मस्जिद उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांना नमूद पथकांनी संयुक्तिकरित्या पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक श्री शंकर पानसाळ, पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक सागर इंगडे, पोलीस हवालदार मुन्ना आडे, पोलीस हवालदार संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, पोलीस हवालदार सुभाष जाधव, पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार, पोलीस हवालदार रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागडे, चालक पोलीस शिपाई राजेश जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, तसेच उमरखेड पोलीस स्टेशन पोलीस हवालदार मधुकर पवार, पोलीस शिपाई संगशील टेंबरे, पोलीस शिपाई प्रफुल्ल घुसे, पोलीस शिपाई निवृत्ती महाडकर यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी उमरखेड आतिश वटाणे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल